ते आंबेडकर फॉरेनला शिकायला गेले, तिथे शिकले. शिकत असताना त्यांना तिथे पैसा इथून पाठवलेला पैसा पुरत नव्हता. तो पैसा थोडा थोडा राखून पोट उपाशी मारून त्यांनी शिक्षण तिथं पूर्ण केलं आणि समाजाचं भलं करण्यासाठी त्यांनी एक मनाचं ध्येय समाज केलं होतं. ते ध्येय हे करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 1956 सालापर्यंत जे कष्ट घेतलं ते कष्ट पुन्हा आपल्याला हे करता येणार नाही. त्या कष्टावर आज आपण जे चालतो आहे आणि त्याचा पण आपण योग्य प्रकारे मोबदला घेऊ शकत नाही. हे असं न करता समाज बांधवांनी तरुण पिढीने निर्व्यसनी राहून त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या विचाराचा विचार करून सगळ्यांनी त्या पद्धतीनं वागावं अशी मला एक वाटतं. बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे.